शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ झालेला आहे. मस्त दिवस मावळला छान असा. गुरांना गोळी ठेवून आली, कोंबड्या डाळल्या आणि स्वयंपाकाची तयारी चालली छान अशी. मस्त वातावरण झाले आणि आत्यान बापू गेले बाजारला. तुम्ही बघितलं सकाळी वांगी ही तोडलेली. म्हणलं भाजी काहीतरी करायला टाकावा आणि मग नंतर गाईची धार काढावी, नंतर भाकरी कराव्यात. अश्विनी भाऊजी मग अशी कुठतरी गेलेत, नाहीत घरी तिकडची लाईट लावावं लागेल. आणि कुत्र्यांना वाटलं की आता ही लगेच आम्हाला भाकरी टाकते, पण भाकरी करायला टायमिंग आहे. भाकरी केल्यानंतर न टाकायच्या आहेत. झोप लागली असली जांभळ्या दिती तर थोड्या वेळ झोप आराम करतो. दोन्ही यायला झाल्या त्या, कवा येतात काय माहीत नाही, पण टायमिंग झालाय. सरपणाचं पण वज आणलं हो का, मग अशी आणून ठेवले. आणि आज भाजी मला वाटतं ही त्या दिवशी ती आले होते ना पाहुणं, हे छान अशी रॉयल बाजार आमटी, मला वाटतं हेच करावं होता. त्यांनी 2-4 दिवस म्हणजे 8 दिवस होत आलं दिलेलं. आता ह्याचीच भाजी करते, साधी पद्धतीची, सोपी एकदम मस्त छान लगेच. आणि मग धार काढायला जाते, नंतर भाकरी करते. कुत्री आमची टपूनच बसलेली आहे. तर मम्मी नाही आली, काय करायचंय? दीदीच्या घरी जावं लागेल. पिठाच पातील आणाय काय ध्यानात नाही दाणा कधी अवघड झाली. भाजी कशी चालली बघ फक्त आता जवळ जवळ. कोथिंबीर टाकतात का नाही काय माहिती नाही, पण मी आता टाकते. काय ती पुढीची ही करायचंय का? काय आमटी? कसली आमटी? ही कसली आमटी म्हणलं? जवळ धर ना वाईट. हा, ते सगळं आता काढकी. तिथं हिथं मागे दिलंय कशी बनवायची. हिथं हिथं हो चल बनली. ते उकळायला पाहिजे. ह्याच्यात राहिले नाही. भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही भाजी करतात. तर हे कसं आम्हाला पाहुण्यांनी दिलते आणून, ते मध्ये आले होते बघा, त्यांच्या ह्याच्यावरती व्हिडिओ आहे, त्याला चिटकून बसले. तुम्ही म्हणताना आज काय करताय. तर चला आता भाकरी करायच्या. आता छान धार काढायला जाणार आहे, मग नंतर ना भाकरी करणार आहे. आता आत्यान बापूला यायला उशीर होईल. कुठं गेला तो? बाजारला. काय सांगितलंय का खाया नका? फोन करू. मी नाही काय सांगितलं. बर, खायचंय ती सांग. असू दे. अंधार जास्तच पडलेला आहे आता. वास यायला लागला. बर चला, बाय सगळ्यांना. कसं दिसते बघ बरं. लगेच उतरवायची, जास्त उकळायचे नाही. आता तर हे झाले, झाली पण लगेच
पाहिजे आता हम्म. चूल पेटवून भाकरी करायच्या आता धार काढल्याशिवाय नाही चूल पेटवायची. थांब तुमचं पण बघायचंय. थांबा धार काढायला गेले की तुम्हाला दूध ठेवायचंय. असं द्या बाय सगळ्यांना बोलून शुभरात्री.